मित्रांनो, राज्यसेवा 2025 पूर्व परीक्षा आणि त्याच्यामध्ये इतिहासातले प्रश्न याचं विश्लेषण आपण थोडक्यात करूयात. 15 प्रश्न होते आणि अपेक्षेप्रमाणेच ते असे एकदम विखुरलेले होते. म्हणजे असं नक्की कशात नाही येतील असं काही सांगता येत नव्हतं. तरीही आपण आपल्या नोट्स दिल्या होत्या, लेक्चर्स घेतले होते, रिव्हिजन, क्रॅश कोर्स आणि शिवाय पीपीटी आणि शिवाय आपल्या पॉडकास्टमधल्या चर्चा, रील्स हे सगळ्यातनं बऱ्याचपैकी आपण कव्हर केलं होतंच. सो लेट्स होप कसा प्रकारे गेला ते बघूयात. पहिलाच प्रश्न होता की 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने टॅक्स नाकारण्यासाठी ठराव पारित केला. आता तुम्हाला माहिती असेलच की हा प्रश्न आपण 3 प्रकारे कॅटेगरीज करू: सोपे प्रश्न, मध्यम प्रश्न आणि कठीण प्रश्न. हा जो प्रश्न आहे हा सोपा प्रश्न आहे. 1942 म्हटलं तर क्रिप्स प्रपोजल, सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे जे मंत्री होते त्यांना चर्चिल यांनी भारतामध्ये पाठवून दिलं. पार्श्वभूमी अशी होती की जपानने मुसळणी मारली होती आणि अगदी रंगून जिंकलं होतं. आणि तेव्हा मग घाईघाईने क्रिप्स यांना पाठवून दिलं आणि त्यांनी जे प्रपोजल मांडलं त्याला क्रिप्स मिशन असं म्हणतात. त्याला काही यश झालं नाही, पण मग अशा प्रकारे हा एक सोपा प्रश्न होता. बाकी अलीगड योजना जी होती ती होती की मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. त्याच्यामध्ये आगा खान यांना पाठवलं होतं सिमला येथे मिंटोची भेट घ्यायला. ते अलीगड योजनेखालीच पाठवलं होतं आणि त्यातनं मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली ढाका येथे झाली. कर्जन योजना जी होती ती म्हणजे आपली बंगालच्या फाळणीची योजना. 1903 साली गॅझेटमध्ये त्याने घोषणा केली की आपण लवकरच बंगालची फाळणी करू. आणि मग लतीफ योजना जी होती ती फाळणीच्या वेळी कॅबिनेट मिशनच्या आधी एक योजना आणली होती की चौधरी खलिकुज्जमान नावाचे युपी मधले लीगचे नेते आणि पंजाब मधले जे अब्दुल लतीफ नावाचे होते, मियां अब्दुल लतीफ, या दोघांचं काय म्हणणं होतं की आपण झोनिंग करूयात. साधारण आजचा भारत ए, आजचा पाकिस्तान बी, आजचा बांगलादेश सी, आणि मग त्या एकेका झोनला आपण स्वायत्तता देऊन टाकू. एक प्रकारचं कॉन्फेडरेशन स्थापन करू आपण आणि केंद्र जे असेल ते दुर्बळ असेल असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे काहीसा असाच कार्यक्रम कॅबिनेट मिशनने आणलाय, पण दोन्ही वेळेला काँग्रेसने केंद्र दुर्बळ असल्यामुळे आणि इतर काही कारणांनी ही कल्पना नाकारली आहे. तर इथे तर क्रिस मिशन हेच आहे उत्तर. सोपं आहे. दुसरा प्रश्न: मौलाना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 द्वारे डॅश केल्या. आता हा तर अगदीच म्हणजे प्रायमरी प्रश्न आहे आणि जो अगदी इतिहासाची अभ्यास सुरुवात करेल त्यालाही हे माहिती असंच की 9 साली मोर्ले मिंटो सुधारणा कायदा केला होता. इंडियन कौन्सिल ऍक्ट किंवा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा की ज्याच्यामुळे पहिल्यांदाच भारतामध्ये निवडणूक आहे तत्व स्वीकारलं. पण त्याचवेळी जातीय मतदारसंघांची सुरुवात केली. मुस्लिमांना प्रथम मतदारसंघ दिले आणि अशा प्रकारे वेगळ्या मतदारसंघांची सुरुवात सेपरेट इलेक्टोरेट्स यातनं झाली. 1919 साली मॉन्टेंग चेम्सफोर्ड सुधारणा. बाकी भारतीय शिक्षण सुधारणा नक्की कुठल्याही स्पष्ट नाहीये. 1835 साली मॅकॉलेच्या होत्या. 54 साली वुड्स डिस्पॅच होतं किंवा मग 1882 साली मग हंटर कमिशन आलंय. मग पुढे रिले आयोग आलाय. बस काय काय किंवा मग नागरी सेवा सुधारणामध्ये सुद्धा निश्चित त्यांना काय म्हणायचं माहित नाही. पण मग ॲचिसन सब कमिशन होतं 1880 ला किंवा मग 1924 साली एक ली आयोग होता. त्या ली आयोगानुसारच 1935 साली शेवटी केंद्रीय नागरी सेवा आयोग स्थापन झाला, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, की ज्याला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर मग अशा प्रकारे ली कमिशन सांगितलं होतं आणि मग अशा प्रकारे इथे उत्तर तर स्पष्ट आहे, मोर्ले मिंटो सुधारणा कायदा. हाही सोपा प्रश्न आहे, सोपी कॅटेगरी. पुढचा: सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुले आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगाचा प्रवास करू लागतो. हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक येथील होते. आता हे जे आहेत वामनराव माधवराव कोल्हटकर यांचा कुठलाच रेफरन्स सगळ्या मला सापडला नाही. हे कुठलेच कोणास श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे प्रख्यात नाटककार होते. सुदाम्याचे पोहे त्यांनी लिहिले होते. पुढे चिंतामणराव कोल्हटकर हे प्रख्यात ऍक्टर, त्यांचं बहुरूपी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी उत्कृष्ट नाटकं केली आहेत. पण हे कुठले वामनराव आहेत हे माहिती नाही, पण शक्यतो विदर्भातले असावेत असं म्हणता येईल. इव्हन ते वाक्य जे दिले ते जनरल वाक्य आहे. हे तर समजा कोणी सांगेल की सुधारकांचं जीवन हे कठीणच असतं, पण त्यामुळे मग हा कठीण आहे आणि त्या पलीकडे निदान माझ्या तरी पलीकडचा आहे, विदर्भ असावा असा अंदाज.
आता मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा. आता हा प्रश्न का दिला असा व्हायचा एक अंदाज असा की नुकताच जो छावा पिक्चर आला त्याच्यावर खूप चर्चा झाली की मुघल कुठल्या प्रकारची शिक्षा देत, संभाजी महाराज यांना कुठल्या प्रकार शिक्षा दिल्या होत्या, त्यात काय लॉजिक होतं. तर मग अशा प्रकारे मग त्याने चार हे दिलेत. हा चांगला एक प्रश्न आहे म्हणजे एक प्रकारे, पण कठीण कठीण ज्याला म्हणता येईल त्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, सहज नाहीये. हद्द, ताजीर, किस्सास आणि तहशीर असे चार कल्पना आहेत. मग या सगळ्याचं समजा एक विवेचन, एक हद्द म्हणजे लिमिट और फिक्स पनिशमेंट, की एक पक्की पनिशमेंट ठेवली तर ती हद आहे. किसास काय तर रिटॅलिएशन और इक्वल डिस्ट्रीब्युशन, बदला घेण्याचा प्रकार आहे. तहशीर, ताजीर जे आहे तर एक डिस्क्रिशनरी पनिशमेंट और डिसिप्लिनरी पनिशमेंट, की ठरवून एखाद्याला शिक्षा आहे. आणि तहशीर जे आहे पब्लिक डिस्क्रेस और शेमिंग पनिशमेंट, म्हणजे धिंड काढणे, मानहानी करणे, तशा प्रकारचं हे आहे. त्यामुळे मग समजा तहशीर तर सोपंच आहे, पब्लिक डिस्ग्रेस, मानहानी, मानहानी डच 2, डच 2 केलं आपण तर मग बाकीचे सोपेत, की बाबा जशास तसे, किंवा मग हद्द म्हणजे मृत्यूदंड, अच 4 आणि डच 2, मग 3 हे उत्तर येईल. पण कठीण कॅटेगरी मधला प्रश्न आहे. त्या आधीचे 2 सोपे होते, 2 पुढचे, हे पुढचे कठीण आहेत 2. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. आता हाही थोडा कठीणच पडला प्रश्न आहे, कारण हे पुस्तक साधारण चर्चेमध्ये नसतं. त्यांची इतर काही पुस्तक आहेत. चित्तरंजन दास हे चांगले लेखक पण होते. किशोर किशोरी त्यांचं आहे. तरी समुद्रावर वाहिलेला कविता संग्रह लिहिला आहे. सागर संगीत, तरी वृत्तपत्रही काढलं होतं द फॉरवर्ड नावाचं. त्याच नावाचा पक्ष त्यांच्या शिष्याने सुभाषचंद्र बोस यांनी पुढे स्थापन केला, फॉरवर्ड ब्लॉक. त्यामुळे थोडं कमी माहिती असलेलं पुस्तक आहे. आणि ते म्हणजे इंडिया फॉर इंडियन्स. इंडिया फॉर इंडियन्स, इंडिया इज फॉर इंडियन्स अशी घोषणा जी केली होती ती आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. तर त्याच नावाचं हे कलेक्शन आहे, इंडिया फॉर इंडियन्स. कठीण अशा प्रकारचा प्रश्न म्हणता येईल, मध्यम ते कठीण. हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? तर हा साधारणतः मध्यम म्हणता येईल. खूप सोपा पण नाही, पण कठीण पण नाही. साधारणतः हैदराबाद विलिनीकरण म्हटलं त्या काळचे जे पहिले चीफ ऑफ आर्मी होते ते म्हणजे राजेंद्र सिंहजी, त्यांचं नाव अगदी पुढे राहतं. आणि मग राजेंद्र सिंह यांनी ऑपरेशन पोलो जे आहे त्याला लीड केलंय आणि 5 ठिकाणून हैदराबादवर हल्ला करण्यात आला. आणि त्यामध्ये मराठवाड्यातनं केला आहे, अगदी खानदेशातनं केला आहे, तेलंगणामधनं केला आहे. आणि मग रझाकार जे होते त्यांनी मोठ्या भारतात जे मारल्या असल्या तर त्यांना काही लढता आलं नाही. 4 दिवसातच हैदराबाद जिंकलंय. लोकांची साथ होती. मराठवाडा मुक्ती संग्राम किंवा हैदराबाद स्टेट काँग्रेस या सगळ्यांची सहाय्यता या सगळ्याला होती. आणि त्यामुळे मग राजेंद्र सिंहजी हे आहे 2. मुघल बादशाह अकबराने 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती? आता ही जी पदवी आहे खान ए खानान ही अगदी खास पदवी होती मुघलांमध्ये. आणि अकबर जेव्हा सत्तेवर आला तेव्हा तो लहान होता. त्या काळामध्ये त्याला मुळात युद्ध जिंकून देणं, सत्ता स्थापित करून देणं, ती स्थिर करणं, या सगळ्यामध्ये बैराम खान नावाचा होता, त्याने खूप मोठी मदत केली. तो शिया होता, हे मुघल सुन्नी होते, आणि तरीही बैरामचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यावेळी बैराम जो होता त्याला खान ए खानान ही पदवी दिली होती. खानांचा खान. भारतामध्ये नुसतं राजा म्हणून चालत नाही, महाराजा, महाराजा धीराज, तसं खान नुसतं म्हणून चालत नाही. खान ही मुघल पदवी म्हणजे मुळाची हे मुस्लिम नसून हे मंगोलियन लोकांची पदवी आहे. भारतातच हा प्रकार जास्त आहे, खान अरब देशांमध्ये नाहीये. तर मग खान ए खानान ही त्याला होती. मग त्याचा मुलगा जो आहे त्याच्या मृत्यूनंतर अब्दुल रहीम, हाही नवरत्नातला एक मानला गेला आणि मोठा योद्धा पण होता आणि त्याचवेळी मोठा कवी पण होता. विशेषतः कृष्ण भक्त होता. तर कृष्ण भक्तीवर सुंदर सुंदर पर्शियन काव्य लिहिलंय.
पर्शियन भाषेवर त्याने कविता केल्यात आणि त्यामुळे तो एकदम इंटरेस्टिंग माणूस होता आणि सल्लागार होता मुलांचा. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा पण सल्लागार आहे. त्या 3 पिढ्या कंटिन्युअस मुलांचे सल्लागार आहेत, हे वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे मग अब्दुल रहीम खान ए खाना जो आहे तोच हा आहे नवरत्नांपैकी एक. सोपा प्रश्न आहे. 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबारचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? आता हा जो प्रश्न आहे हा थोडा ट्रिकी आहे. आता याच्यात काय झालंय की याचं वर्णन जे आहे, जितकं माझं अंडरस्टँडिंग आहे, लॉर्ड लिटन यांनी केलं होतं अशा प्रकारे. आणि पुढे त्याची चेष्टा पुन्हा याच शब्द वापरून लजपत राय यांनी केली होती की हे लिटन महाराज असं म्हणतात की पार्लमेंट होती भारताची म्हणून. पण मग आता इथे तरी अजून धरलं असावं की मग ग वा जोशी गेले होते, गणेश वासुदेव जोशी, जे सार्वजनिक सभेचे संस्थापक आणि ज्यांना लोक प्रेमाने सार्वजनिक काका असं म्हणतं, ते खादीचा ड्रेस घालून तिकडे गेले होते. पहिल्यांदाच अशा प्रकारे हाताने बनवलेली खादी घालून सार्वजनिक समारंभात तरी भाग घेतलाय. आणि भारतीयांच्या मागण्यांचं निवेदन त्यांनी राणीपुढे ठेवलं. व्हिक्टोरिया स्वतः आली नव्हती, तिच्या पुढे ठेवलंय. ते ड्राफ्टिंग स्वतः रानाडे यांनी केलं होतं. असं अजून केलं असावं की हे गवा जोशी जे आहेत, गणेश वासुदेव जोशी यांनी असं म्हटलं असावं. असं तसं म्हटलं तर पुढे आलं तर नाहीये की त्यांनी पार्लमेंट नोंद केलंय, पण तरीही आपण अजून करू की गवा जोशी येतं. तर थोडा हा कठीणच म्हणता येईल प्रश्न, कारण ते अझम्पशन आहे, गृहीतक, आपल्याला निश्चित माहिती नाही. दिवाने आमिरे कोही नावाचं स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? आता हा म्हटलं सोपा प्रश्न आहे, पण बरेच लोक मध्य रिलेट करत नाहीत. आठवताना तो कठीण वाटेल तर मी मध्यम म्हणून पकडतो, मध्यम स्वरूपाचा आहे. तर तो म्हणजे मोहम्मद बिन तुगलक. त्या आमिरे कोही जे होतं शेती विभाग होता. त्यामुळे कृषी प्रयोग करण्याची कल्पना ही मोहम्मद बिन तुगलकाची, जो अतिशय सर्जनशील राजा होता. त्याने 70 लाख टंका एवढे अमाऊंट बजेट दिलं शेतीला, वेगळे प्रदेश दिले जिथे प्रयोग करायला सांगितलं, विविध सूचना दिल्या की कशा प्रकारे नवीन प्रयोग पिकं ट्राय करा, असं करा तसं करा. प्रत्यक्षात सरदारांनी यातलं काहीच केलं नाही आणि सगळे प्रयोग फसले. पण तरी पहिल्यांदाच का होईना अशा प्रकारे प्रयोग केले. याने जर यशस्वी नाही आलं, यश नाही आलं, तर त्याचा पुढचा राजा जो आहे फिरोज शाह तुगलक, त्याला मात्र त्यात बऱ्यापैकी यश मिळालं आणि त्यातनं उत्पादन वाढलं. त्यातनं भाज्या फळं यांची फळावर वाढली, किमती कमी झाल्या, लोकांचं आरोग्य सुधारलं, असे बरेच फायदे यातनं झाले. डायरेक्टली जर यश नाही आलं तरी नंतर मात्र या सगळ्या प्रयोगाने यश आलं असं म्हणतात येईल. आणि एक चांगली कल्पना होती, निश्चित त्याची नाणी बघता येईल. जातीभेद विवेकसार हे पुस्तक याने लिहिले. तर हा सोपा प्रश्न आहे की जे थोडेफार जरी अभ्यास करतात त्यांना माहिती असेलच की तुकाराम तात्या पडवळ हे भंडारी समाजाचे, मुंबईतला जो मूळचा समाज जो आहे त्यापैकी एक भंडारी समाज आहे. आणि त्यापैकी तुकाराम तात्या पडवळ यांचं हे पुस्तक आहे जातीभेद विवेकसार, हे ज्यात तरी टीका केली आहे की कशा प्रकारे जाती हा एक कृत्रिम प्रकार आहे. विशेषतः याच्यामध्ये वज्रसूची नावाने दिलं आहे. वज्रसूची हे उत्तर मौर्य काळामध्ये प्रख्यात पंडित जे होते अशोक घोष त्यांनी लिहिलं पुस्तक आहे की ज्यात त्यांनी जातीभेदावर टीका केली आहे. ते कसं पोकळ असं दाखवलंय. याच पुस्तकाचं भाषांतर बंगालीमध्ये राममोहन राव यांनी करून घेतलं होतं किंवा त्याआधी मराठीमध्ये तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई यांनी केलं होतं. तेच पुस्तक नव्याने छापलं याच्यामध्ये जातीभेद विवेकसारमध्ये. सेपरेटली यांनी तुकाराम महाराजांची अभंगगाथा पण एकत्र आणली तुकाराम तात्या पडवळ यांनी. तर हे सोपं आहे थोडा प्रश्न. तुकाराम तात्या पडवळ जातीभेद विवेकसार. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? आता हा जो प्रश्न आहे हा मी सोप्या कॅटेगरीमध्ये घेतो. मग त्याच्यामध्ये पंडित नेहरू व चाऊ एन लाय जे होते 29 एप्रिल 1954 तेव्हा हा पंचशील नावाचा अकॉर्ड करण्यात आला. 5 तत्व होती की अनाक्रमण, अहस्तक्षेप किंवा मग एक परस्परांविषयी आदर व सहकार्य, शांततापूर्ण सहजीवन, असे 5 तत्व याच्यामध्ये होती. तर मग त्या तत्वांविषयी आपण 54ला करार केला. 55 साली बांडुंग परिषद भरली
तेव्हा आता आपण जो 29 विविध देशांशी तो करार केला आणि त्याचं क्षेत्र एक प्रकारे वाढवलं. पण चीनचा करार गाजला. 1964 पुढे आक्रमण झालं, भारतात 62 साली आक्रमण झालं आणि भारत-चीन युद्धच झालं. भारताने आरोप केला की 85 करार तोडलाय. चीनचं मात्र म्हणणं की तसा कुठला करार नव्हता, ती एक नुसती तत्व होती. त्यामुळे प्रश्न त्याने बरोबर विचारलाय. 85 तत्वच, करार नव्हे. त्यामुळे पंडित नेहरू आणि चौन लाय यांच्यामध्ये तो झाला होता. आता हे यांनी काय केलंय की उत्तर थोडी ट्रिकी दिलीत, अ आणि ब, क आणि अ, क आणि ड, तर फक्त हे उत्तर आहे. तेव्हा माओ त्से-तुंग हा चीनचा प्रमुख असला, ते पंतप्रधान पद मात्र चौन लाय हा एक चीनी नेता, ज्याने अगदी लॉंग मार्चमध्ये 1935च्या भाग घेतला होता, तो होता. तो भारतामध्ये आला होता दिल्ली येथे आणि त्यातनं हा करार पुढे आला होता. 1960 साली आला होता, पण हा करार 54 झाला होता. पुढचा प्रश्न. विधवा वपन अनाचार हे पुस्तक यांनी लिहिले आहे. 4 ऑप्शन दिलेत: व्यंकटेश रंगोकट्टी, विष्णूशास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर आणि गोपाळ गणेश आगरकर. तर जितकी माझी माहिती आहे त्याप्रमाणे विष्णूशास्त्री पंडित यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. विष्णूशास्त्री पंडित हे स्वतः इंदू प्रकाश नावाचं वृत्तपत्र चालवत. त्याने अनेक पुस्तक लिहिलेत. विष्णुपदी हे त्याने 3 खंडामध्ये स्वतःबद्दल, त्याच्या कामाबद्दल लिहिलं आहे, तेही प्रसिद्ध आहे. त्याने सॉक्रेटिसचं चरित्रही मराठीमध्ये लिहिलं आहे, आणि ते प्रसिद्ध आहेत. तर त्यामुळे संसारक होते. विशेषतः त्याने पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये विधवा विवाह केला, त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे विधवा विवाह पण अनाचार अनेकांना माहिती नसतं, त्यामुळे कठीण कॅटेगरीमध्ये हा गेलं. तर पुढील राजे व त्यांची राजघराणी, आता हे थोडंसं फेवरेट आहे एमपीएससीचं, आणि हे वारंवार विचारतात अशा प्रकारे. त्यामुळे मग त्या अर्थाने तसा सोपा प्रश्न होता, कारण हे अगदी एक्सपेक्टेडच होतं. या प्रकारचे प्रश्न पूर्वी आले. तर अपराजित हा पल्लवांचा शेवटचा राजा. लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे, आपण ह्याच्यावर नेहमी सांगतो. त्याचं नावच होतं अपराजित आणि तो पराजित झालाय. आणि पल्लवांचं राज्य आणि त्याचा तोंडाई नाडू हा जो प्रदेश आहे तो घेऊन चोलांचं राज्य उभं राहिलं आहे. मग चोलांचा संस्थापक कोण होता? तर मग विजयालय हा चोलांचा संस्थापक. त्याने विजयाचा आलय म्हणजे घर बनवलंय. तशा अपराजितावर विजय मिळून विजय मिळवलाय. आणि अशा प्रकारे दोघे विचारलेत. मग पुढचा आदित्यवन चोलांचा होता. आणि मग त्यानंतर प्रसिद्ध पितापुत्र आले, राजराजा पहिला आणि मग त्याचा मुलगा राजेंद्र पहिला. पण मग अशा प्रकारे आता भोज पहिला जो आहे तो गुर्जर असं म्हटलं. ऍक्च्युली तो परमार राजा प्रसिद्ध आहे, भोज परमार माळव्यामधला. गुर्जर प्रतिहार हे राज्यकारण वेगळं होतं राजस्थानमधलं, आणि हे परमार हे माळव्यामधले. तर धार इथे यांची राजधानी, आणि पुढे भोजशाळा बांधलं आणि त्यातनं भोपाळ ही राजधानी उभी केली भोजने. त्यामुळे हे कॉम्बिनेशन त्यांनी कसं काय घेतलंय हे माहित नाही, पण बघूया. ठीक आहे, बाकी एवढं काही फरक पडत नाही. 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे 2. सोपं आहे, फार कठीण नाही आहे. पुढचा प्रश्न. कृष्णदेवराय याचे संबंधित योग्य. हा कृष्णदेवरायचं आहे, जसं आपल्याकडे शिवाजी महाराजांचं महत्व आहे तितकंच महत्व दक्षिण भारतामध्ये कृष्णदेवरायाचं आहे. त्याचं खूप कौतुक राष्ट्रवादाच्या प्रवाहात आलं, आणि त्याचं वैशिष्ट्यही मोठं होतं की त्याने एक मोठं साम्राज्य जगात उभं केलं. तर मग याच्याबद्दल आपण आपल्या पॉडकास्टमध्ये मागे येऊन गेले प्रश्न आहेत डिस्क्रिप्टिव्हमध्ये, ते चर्चा करता खूप डिटेलमध्ये याची माहिती घेतली होती. माझे लेख पण याच्यावर आहेत. तर मग विजयनगर साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्त माल्यदा हा काव्यग्रंथ लिहिला. तर बरोबर आहे, हा अमुक्त माल्यदा जो आहे तो तेलुगू भाषेमध्ये आहे. यांची मातृभाषा तेलुगू होती, आणि त्यात त्याने प्रामुख्याने राजाची कर्तव्ये, भक्ती परंपरा यावर चर्चा केली. त्याला आंध्रभोज असे म्हटले गेले. तेलुगू राजे होते, त्यांना आंध्रभोज म्हटलं गेलं. अभिनव भोज, नवीन नवीन गोष्टी कल्पना आणणारा असे म्हटलं गेलं. तेही बरोबर आहे. पेद्दण्णा हा महान तेलुगू कवी कृष्णदेवराय दरबारात होता. जसं अकबराकडे नवरत्न होती, तशी कृष्णदेवरायाकडे अष्टदिग्गज 8 मोठी लोक होती. तेनाली रामन तर प्रसिद्धच आहे, पांडुरंग महात्म्य लिहिणारा. तेनाली आणि कृष्णदेवरायाच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. तसा हा पेद्दण्णा हा सर्वात महान, 8 सर्वात महान हाच. त्याला आंध्र कविता पितामह असं म्हटलं गेलंय. त्याचं मनुचरितम हे तेलुगू वाङ्मयामध्ये आदर्श मानलं जातं, की पुढच्या काळात सर्व तेलुगू लेखकांनी मनुचरितम समोर ठेवून त्या प्रकारे लिहायचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हेही बरोबर आहे.
आणि चौथा स्टेटमेंट आहे की कृष्णदेवराय संगम घराण्यातील होता. तर जे संस्थापक घराणं होतं त्याचं नाव होतं संगम. हरिहर आणि बुक्क हे जे बंधू होते त्यांच्या वडिलांचं नाव संगम होतं आणि त्यामुळे मग त्याला संगम घराणं म्हटलं गेलं. पण त्यानंतर मात्र मग एक सलुव नावाचं घराणं आलं, फक्त दोघंच राजे होते. आणि त्यानंतर तिसरं घराणं जे आलं तुलुव, त्या तुलुव घराण्याचा हा कृष्णदेवराय राजा होता. तर तो तिसऱ्या घराण्याचा होता तुलुव. त्यानंतर एक चौथं घराणं आलं होतं, पण ते त्यांना हम्पी सोडून खाली जावं लागलं. आणि अराविडू म्हणतात त्याला, अराविडू घराणं तेच लास्ट होतं. पण अशा प्रकारे तिसऱ्या घराण्यातला होता तुलुव आणि संगमचा होता. आणि त्यामुळे मग अ ब क हे तीन बरोबर आहेत. तर जरी थोडं डिटेल असलं तरी हा सोपा प्रश्न होता, कारण हे अपेक्षित होतं. हा अगदी आवडता कृष्णदेवराय, या पुढेही आवडता राहील यात काही शंका नाही. आणि मग या समस्या रस्ते होणारी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. आता हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे पुन्हा एकदा. काही ट्रिकी प्रश्नच का टाकतात, काय ट्रिकी म्हणजे या अर्थाने की म्हणजे क्लिअर कट उत्तरवाले प्रश्न टाकणं का करत नाही तसं कळत नाही, म्हणजे कठीण प्रश्न येऊ शकतात. आता हे जे आहे हे अगदी प्रसिद्ध आहे की परमहंस मंडळी जी मुंबईत स्थापन झाली होती, जी दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी स्थापन केली, त्यात ही कल्पना होती की व्यक्तीला ख्रिश्चनांमधलं पाव मुस्लिमांवर हातातले पाणी पिणे बंधनकारक होते. जरी ती गुप्त असली तर तिच्या अटी होत्या की काय पूर्ण केल्यावर मेंबर होता येईल. आणि बाकी स्वतः दादोबांनी पारमहंस एक स्तोत्र रचली होती. पण 1860ला त्यांची सगळी यादी पेपर छापून आली की कोण कोण सदस्य आहे, आणि मग ते एकदम एक्सपोज झाले आणि मग ते परत भेटलेच नाही. आणि अशा प्रकारे त्या परमहंस मंडळीचा अंत झाला. मग त्यानंतर 1868 मध्ये मुंबईमध्ये धाकटे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग तळखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये पुन्हा दादोबा होते, परमानंद म्हणून होते, रानडे होते, भांडरकर होते, केटी तेलंग होते, अनेक मोठे लोक होते. पण त्यांच्यात तरी असं अट असल्याची मी कुठे बघितलं नाहीये की त्यांनी कुठली अशी अट टाकली दिसत नाही. ती अट परमहंस मंडळीची होती. त्यामुळे खरं तर आता याच्यामध्ये गृहीत धरलं होते की प्रार्थना समाज जो होता त्यांनी ही अट टाकली होती म्हणून. पण मला तर असं काही म्हणजे वाटत नाही की तशी अट होती. ठीक आहे, आता आपण म्हणूयात, त्यामुळे मग त्याला मध्यमच म्हणूयात, गोंधळून टाकल्यामुळे. आणि त्यामुळे जे 15 प्रश्न होते थोडेसे विखुरले होते आणि निश्चित असं नव्हतं, सुधारकांवर त्यांनी जोर ठेवलाय. आणि सुधारकांवर डिटेलमध्ये विचारणं ही एमपीएससीची एक खासियत राहिली आहे. आणि मेन्समध्ये त्यांच्या डिटेलमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने प्रश्न येतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. बाकीचे प्रश्न थोडे पॅटर्ननुसारच होते. आपण बघितलं की संस्थापक, राजे आणि संस्थापक, अकबर आणि त्याची नवरत्न, हा एक आवडता पॅटर्न होता. दरवेळेला हर्षवर्धन प्रश्न विचारतात, यावेळी मात्र हर्षवर्धन त्यांनी आणला नाही, हे थोडी आश्चर्याची गोष्ट आहे. पण बाकी मग एक्सपेक्टेड थोडं होतं. त्यामुळे मग आपले बाकी जॉग्रफीचेही आपण व्हिडिओ टाकला आहे, की इकॉनॉमिक्सचाही टाकला आहे, तोही तुम्ही बघा. आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं युट्यूब चॅनल फार ॲक्टिव्ह असतं, त्याच्यावर वेगवेगळे रील, कंटेंट, पॉडकास्ट हे टाकत असतो आणि त्यातून तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न संदर्भात खूप सारी माहिती मिळेल. हा पॅटर्न खूप सोपा जाईल यासाठी आपण प्रयत्न करतो आणि या प्रयत्नात तुम्ही सामील झालात तर तुमचे स्वागत. थांबत. थांबूया. थांबूया.